राज्यात उष्णतेचा पारा वाढला असून उष्णतेमुळे अनेक समस्या नागरिकांना सुरू झालेल्या आहेत. जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे. पुण्यातसुद्धा 41 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे. खरं तर या उन्हामुळे नागरिकांच्या आरोग्यावरती काय समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर नागरिकांनी उन्हामध्ये नेमकी काय काळजी घ्यावी हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर अविनाश भोंडवे सर आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. सर, आपण बघतो की सध्या महाराष्ट्रामध्ये उन्हाची एक लाट आलेली आहे. नेमकी नागरिकांनी काय काळजी घ्यावी? गेल्या काही वर्षामध्ये दरवर्षीच उन्हाळा वाढत चाललेला आहे आणि यावर्षी तर तो लवकर सुरू झाला आणि तापमान 40च्या पुढं लवकर झेपावलं. या उन्हाचे आपल्या शरीरावर आणि आरोग्यावर अनेक परिणाम असतात. यामध्ये आपण जर पाहिलं तर मुख्यत्वे आपण जर पाहिलं तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला घाम खूप येतो, आपल्या शरीरातलं पाणी कमी होतं आणि शरीराची निर्जलीकरणाची अवस्था होते. यामध्ये असं असतं की आपल्या शरीराचं जे तापमान 37 डिग्रीपर्यंत जे असतं ते कायम राहावं यासाठी आपल्या शरीरामध्ये एक वेगळी व्यवस्था असते मेंदूमध्ये आणि त्यासाठी पाण्याची गरज असते. आणि हे पाणी कमी पडलं की आपल्या शरीराचं वाढलेलं तापमान काबूमध्ये ठेवणं हे शरीराला कठीण होतं आणि मग त्यामुळं अनेक प्रकारचे गंभीर त्रास होऊ शकतात. यामध्ये हे निर्जलीकरण झाल्यानंतर शरीराचं तापमान कमी न होता ते वाढत राहतं आणि हळूहळू उष्माघाताकडं त्याचं सुरुवात होते. आणि हे उष्माघात हा खूप मुख्यत्वे खूप त्रासदायक आणि गंभीर असू शकतो. परंतु त्याची सुरुवात जी होते त्यावेळेला आपल्या शरीरातलं पाणी कमी पडतं, त्यावेळेला आपल्याला तहान लागते, आपले जीभ आणि ओठ कोरडे पडतात, लघवीचं प्रमाण कमी होतं, लघवी पिवळी व्हायला लागते किंवा जास्ती पाणी कमी झालं तर ती डार्क पिवळी व्हायला लागते. त्यानंतर ती लालही होऊ शकते आणि खूप हे कमी झाल्यानंतर शरीराचं तापमान वाढतं, ताप आल्यासारखं होतं, अंग गरम होतं, त्या व्यक्तीला चक्कर यायला लागते, उलटी मळमळ होते, डोकं दुखायला लागतं, तो त्यानंतर बेशुद्ध होऊ शकतो आणि त्याला झटकेसुद्धा येऊ शकतात. हा सगळा उष्माघाताचा प्रकार हा सर्वात गंभीर उन्हाळ्याचा त्रास असतो. आणि याच्यापासून जर काळजी घ्यायची असेल तर आपण पाणी पित राहणं, म्हणजे भरपूर पाणी प्यायला लागतं. साधारणतः कुठल्याही प्रौढ व्यक्तीसाठी 3 ते 4 लिटर पाणी हे रोजच्या रोज जायला पाहिजे. आणि नुसतं पाणीच नाही तर काही क्षारही जावे लागतात. म्हणजे मग ते क्षार आपल्याला जे काही असतात ते जी फळांचे रस किंवा पन्ह, कोकम सरबत, ताक, लस्सी अशा प्रकारच्या द्रव पदार्थातून आपल्याला मिळू शकतं. किंवा काही ठिकाणी जे शहाळं घेतलं जातं, शहाळसुद्धा यासाठी उपयुक्त असतं. परंतु याचबरोबर उन्हाळ्याचे जे दुसरे त्रास असतात ते हा घाम जास्ती आल्यामुळे आपल्याला त्वचेचे आजार होऊ शकतात. काखेमध्ये, जांघेमध्ये किंवा स्त्रियांना स्तनाखाली गजकरणासारखे त्रास होऊ शकतात. तर त्यासाठी अंघोळ स्वच्छ केली पाहिजे आणि घाम येऊ नये यासाठी आपलं अंग कोरडं ठेवलं पाहिजे. आणि मुख्य म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये स्वच्छ पांढरे कपडे वापरले पाहिजेत. साधारणतः फिकट रंगाचे कपडे वापरले पाहिजेत. डार्क कपडे किंवा काळे असे पद्धतीचे कपडे घालू नयेत. उन्हामध्ये जर आवश्यक असेल तरच तुम्ही बाहेर पडा, कामाशिवाय बाहेर जाऊ नका. ज्यावेळेला काम असेल त्यावेळेला बाहेर जावंच लागत असेल त्यावेळेला डोक्यामध्ये टोपी पाहिजे किंवा आता हेल्मेटची सक्ती आहे, हेल्मेटसुद्धा घालायला हरकत नाही. स्त्रियांनी डोक्यावर किंवा चेहऱ्यावर स्कार्फ बांधून घ्यावा आणि कपडे जे आहेत हे फिकट तर असावेत पण सैल असावेत. खूप सध्या जी टाईट पॅन्टची फॅशन आहे ते टाळावं किंवा जीन्स किंवा हे अशा गोष्टी असतात की ज्या जाडही असतात आणि टाईटही असतात, तर त्या निश्चितच टाळाव्यात. यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की हा जो ऊन आहे याच्यामधून जे UV रेडिएशन होतं, अल्ट्राव्हायोलेट हे म्हणतात किंवा अतिनील किरणं जातात, त्याच्यामुळं त्वचेला फोड येणं, त्वचेला डाग पडणं, त्वचा काळी होणं आणि क्वचित प्रसंगी त्वचेचे कर्करोगसुद्धा याच्यामधून उद्भवू शकतात. ह्या तीव्र प्रकाशाचा आपल्या डोळ्यांना सुद्धा त्रास होतो आणि आपल्याला डोळ्यांना सुद्धा दिसायला त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे डोळे लाल होणं, डोळ्यातून पाणी येणं अशा प्रकारचे त्रास होतात. आणि त्यामुळं उन्हाळ्यामध्ये डार्क काळ्या रंगाचा आपण गॉगल किंवा काळा चष्मा निश्चित तर त्वचेसंदर्भामध्ये काय काळजी घेतली पाहिजे? त्वचेच्या संदर्भामध्ये असेल किंवा जसं तुम्ही डोळ्याचं सांगितलेलं आहे. हां, जसं आहे किंवा स्वच्छ अंघोळ केली पाहिजे. म्हणजे जिथं-जिथं आपल्याला घाम येतो, तो घाम साचल्यामुळे हे आजार होतात. तर काखेमध्ये, जांघेमध्ये ह्याच्यामध्ये व्यवस्थित अंघोळीच्या वेळेला तिथं भरपूर साबण लावून अंग कोरडं करावं आणि त्यानंतर परत संध्याकाळीसुद्धा ओल्या टॉवेलने म्हणा, नॅपकिनने म्हणा पुसून घ्याव्यात ह्या जागा किंवा जर शक्य असेल तर गरम
कमी गरम पाण्याने किंवा थंड पाण्याने आंघोळ करावी. ही काळजी निश्चितच घ्यावी लागते. सर, उष्माघाताची प्राथमिक लक्षणं कशी असतात? उष्माघातामध्ये सुरुवातीला आपण बोललो याच्यावर, की सुरुवातीला तोंडाला कोरड पडायला लागते. त्यानंतर शरीरातलं पाणी कमी व्हायला लागलं की लघवी कमी होते, लघवी पिवळी व्हायला लागते, डार्क पिवळी होते आणि त्यानंतर लालसुद्धा होऊ शकते. त्यानंतर ते पाणी खूप कमी झाल्यानंतर शरीराचं रक्तदाब कमी होतो, त्यामुळं मग चक्कर यायला लागते. तो चक्कर येऊन तो माणूस बेशुद्ध पडू शकतो आणि त्यानंतर मेंदूकडं आणि इतर ठिकाणी रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे त्या व्यक्तीला झटके येऊ शकतात आणि त्याचा श्वास बंद पडून तो गतप्राण किंवा मृत्युमुखी पडू शकतो. सर, खूप खूप धन्यवाद, तुम्ही टॉप न्यूज मराठीशी संवाद. थँक्यू. खरं तर आपण बघतोय की आता महाराष्ट्रभर उन्हाचा कडाका सुरू झालेला आहे आणि त्याच अनुषंगानं नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. जसं अविनाश भोंडवे सरांनी सांगितलं की जास्तीत जास्त पाण्याचं प्रमाण हे शरीरामध्ये असणं जास्त गरजेचं आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त पाणीसुद्धा पिलं पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.